नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या मक्याच्या शेतावरती आलो आहे आणि मी सांगतच असतो तुम्हाला की आपल्याला मक्यावरती पूर्ण नियोजन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नियोजन ठेवूनच काम करायचं आहे आपल्याला. तर आता सध्या आपल्या मक्याला 15 दिवस कंप्लीट होऊन झाले, म्हणजे 15 ते 16 दिवस कंप्लीट झाले आणि कंप्लीट झाल्याच्यानंतर आपल्या मक्याला पाणी व्यवस्थापन कशी करता येईल. जर पाणी अतिचं झालं तर 100% आपल्या उत्पन्नात घट येणार. तर पाणी कशा प्रकारे आपल्याला मक्याला द्यायचं आहे आणि किती दिवसाला द्यायचं आहे हे सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता आपल्या मक्याला 15 ते 16 दिवस कंप्लीट होऊन झाले लागवड करून आणि आपल्या मक्याला आता सध्या दुसरं पाणी लावलं आहे आपण. आता एक लागवड झाल्याच्यानंतर आपण मोटर चालवली ती त्यावरती एक 3 ते 4 तास, म्हणजे पूर्ण आपलं जे सरी हे दोन्ही सरीतलं अंतर पूर्ण भिजवून घेतलं होतं. तर ते भिजवून झाल्याच्यानंतर आपल्याला 100% उगवण होताना दिसली आपल्याला. तर आता आपण 15 दिवसाच्या नंतर आता पाणी देणार आहोत, कारण की जमीनवरती डिफरंट असतं सगळ्या गोष्टी. आपली थोडी नॉर्मल हलकी आणि भारीमध्ये जमीन आहे. तर त्यासाठी आपण आता सध्या पुन्हा एक 15 दिवसाला पाणी देऊन घेतले दुसरं पाणी. कारण की अति पाणी झाल्यामुळे जे बरेचसे शेतकरी सांगतात आता पाणी दिल्याच्यानंतर परत एक 8 दिवसाने पाणी लावतात, 4 दिवसाने पाणी लावतात की वरतून वावर आपल्याला सुकलेले दिसतात. तर असं काही नाही. खालच्या साईडले जी आपली आपण 1 ते 2 इंचावरती मका टाकत असतो आणि आपली मका ओलमध्ये जात असते, म्हणजे ओल्यामध्ये जात असते. आणि बरेचसे शेतकरी वरतूनच असे बघतात की आपल्याला कोरडं दिसतंय. तर त्यासाठी आपल्याला 2 इंचावरती दाणे टाकल्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला आपल्याला पूर्ण ओलं राहत असते. 15 ते 18 दिवस आपल्याला जास्तीत जास्त दिवस ओलसरपणा दिसत असते. आणि मक्याला हिवाळी मका जे लावत असतो आपण, तर त्यासाठी आपल्याला पाण्याची जास्ती गरज नसते. 1 महिना ते 1.5 महिना जोपर्यंत कांडीला लागत नाही तोपर्यंत आपल्याला मक्याला जास्त पाण्याची गरज नसते. कारण की आपल्या मक्याला थोड्या प्रमाणात मूळ असते, अन्नद्रव्याची मुळं खूप कमी असते. जोपर्यंत ती 1 महिन्याची होत नाही तोपर्यंत पाण्याचं नियोजन आपल्याला थोडं कमीच ठेवायचं आहे. कारण की जास्त पाणी झालं कारणाने त्यामध्ये आपल्याला थोडा निळापणा आणि अशा पिवळापणा जास्तीत करून आपल्याला पिवळापणा आपल्या मक्यामध्ये दिसून येते. त्यामागचं कारण असं की फक्त जास्त पाणी, जास्त म्हणजे अति पाणी सोडलं. जर आपण मोटर चालू केल्याच्यानंतर ह्या 2 तासालोकच आपल्याला ओलं करायचं आहे, त्यानंतर मोटर बंद करून टाकायची. जास्तीचं पाणी सोडलं आपण फट्टी ओली होईपर्यंत तर 100% आपल्या उत्पन्नात घट येणार. कारण की निळसर होणार आणि जांभळेपणा होणार. त्यामागचं निळसर आणि जांभळेपणा झाल्याच्यानंतर आपली मका 15 ते 20 दिवस पाठीमागे जाणार आणि पाठीमागे गेल्याच्यानंतर 100% आपल्या उत्पन्नात घट येणार. त्यासाठी आपल्याला नियोजन असं करायचं आहे की आपली मका कुठल्याही प्रकारे थांबता कामा नये आणि कुठल्याही प्रकारे थांबता कामा नये. तर त्यामागचं कारण फक्त एक पाणी नियोजन व्यवस्थित आपल्याला नियोजन ठेवूनच काम करायचं आहे. आणि पाणी कशा प्रकारे द्यायचं आहे, पूर्ण आपली मका लागवड झाल्याच्यानंतर पाणी देऊन झाल्याच्यानंतर पहिलं पाणी आणि त्यानंतर एक जमिनीनुसार पाणी द्यायचं आपल्याला. पूर्ण ओल चेक करायची. एक 2 इंचापर्यंत आपल्याला थोड्या प्रमाणात उकरून बघायचं आहे की आपल्या मातीमध्ये अशा प्रकारे उंडा बनतो का. तर अशा प्रकारे जर बनत असेल तर आपल्याला परत एक 4 ते 5 दिवस लांबवायची आपल्याला, की जेणेकरून आपल्या ओल थोडी कमी होऊन जाईल. आणि अशा प्रकारे नियोजन करत असताना आपल्याला त्यामध्ये दुसरं पाणी जर गरज वाटली आपल्याला, जर आपल्या मका पिकामध्ये जर थोडं निळ्या प्रमाणात झाड दिसत असेल, पिवळ्या पानात जर झाड दिसत असेल तर लगेच दुसरं पाणी लावत असताना आपल्याला त्यामध्ये एक थोड्या प्रमाणात युरिया घ्यायचा आहे. युरिया घेत असताना आपल्याला 25 ते 30 किलो युरिया आपल्याला सोडून घ्यायचं आहे ठिबकद्वारे. कारण की ठिबकद्वारे सोडल्याच्यानंतर एक समान आपल्याला मक्यामध्ये युरिया लागू होत असतात. तर अशा प्रकारे नियोजन केलं 100% आपल्या उत्पन्नात वाढ होणार. आणि अतिरिक्त पाणी सोडल्या कारणाने आपल्या मका पिकामध्ये जांभळेपणा आणि निळेपणा हे 100% दिसणार. कारण की मक्याला जास्तीत जास्त मूळ नसतात, 1 महिन्यापर्यंत तर जास्ती मूळ नसतो. तर त्यासाठी आपल्याला फक्त 1 महिना जोपर्यंत कांडीला आपली मका लागत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी नियोजन एक समान द्यायचं आहे आणि थोडं प्रमाणात द्यायचं आहे. त्यानंतर 1 महिन्याच्या नंतर आपल्याला पाण्याचं नियोजन पण सांगणार आणि खताचं नियोजन पण
आपण सांगणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी की खत कोणतं घ्यायचं आहे आपल्याला, हे 15 ते 20 दिवस झाल्याच्यानंतर खत कोणतं घ्यायचं आणि फवारणी कोणती घ्यायची. आणि येणाऱ्या टायमाला आता जे आपण वाढीवरती मक्काच्या आणि क्वालिटी एकदम क्वालिटी म्हणजे काळीखीपणा हे टिकून राहील मकामध्ये. तर हे सविस्तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या मक्याच्या शेतामध्ये पहिले आपण आता आपली सध्या आता तिसरी मक्का आहे. आपण पहिली मक्का काढली होती, एक 52 ते 53 क्विंटल आपल्याला मक्का निघली होती. त्यानंतर आता पावसाळी मक्का आपल्याला सरासरी आपण ट्रॉलीच्या हिशोबाने लावली तर आपल्याला 55 क्विंटल आपल्याला 100% निघणार. एक 50 ते 55 क्विंटल 100% निघणार आहे आपल्याला. काऊन की ट्रॉलीवरती आपण हिशोब जर लावला, एक 5.5 ट्रॉली आपल्या एक 5.5 ते 6 ट्रॉली आपल्या एकरी भरल्या, त्यानुसार आपण जर 8-9चं पण ॲव्हरेज पकडलं तर आपल्याला 50 ते 55 क्विंटल आपल्याला सहज निघून जाणार आहे. तरी पण आता आपली तिसरी मक्का असून सुद्धा आपल्या कुठल्याही मक्कामध्ये निळापणा आणि जांभळपणा दिसत नाही. त्यामागचं कारण फक्त आपण व्यवस्थित नियोजन ठेवूनच काम केलं आपण त्यावरती. आणि लागवडीच्या नंतर आपण कोणतं खत टाकायचं आणि कशा प्रकारे घ्यायचं आहे आणि लागवड कशा प्रकारे करायची आपण संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे नियोजन केलं तर 100% आपल्या उत्पन्नात वाढ होणार आणि 100% नफा राहणार आपल्याला. आता सध्या आपण एक 1.5 तास मोटर चालून घेतली. आता त्यानंतर आता येणार टायमाला आपण त्यामध्ये खत आणि कोणतं खत घ्यायचं आहे आणि फवारणी कोणती करायची आहे. आणि त्यानंतर आपण यामधले जे ज्या खालच्या साईडला आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपली पहिली मक्का उगताना दिसत आहे, तर त्यामध्ये आपण संपूर्ण आता ती काढून घेणार आहोत. आणि खालच्या साईडला आपण एक डवरणी करून घेणार आहोत, एक कोळप्याची. तर अशा प्रकारे म्हणजे डवरणी केल्याच्या नंतर आपली जे काय मक्कामधली एक गरम आणि थंडी भाप निघून जाईल आणि मक्का वाढीमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होताना दिसेल आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्या मक्काला उकरून बघायचं आहे पहिला की मक्कामध्ये कशा प्रकारे ओल होताना दिसत आहे. अशा प्रकारे जर ओल झाली तर 100% आपल्या मक्कामध्ये पाणी पुरेसा झालं. तर अशा प्रकारे नियोजन ठेवूनच काम करायचं आहे आपल्याला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.